वार बदलला की देव बदलतो, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये देव तेवढे आहेत आणि मानलं सुद्धा पाहिजे, नाही मानून चालणार नाही. कारण आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. आपण पशु प्राण्यामध्ये सुद्धा देव पाहतो, ही आपली संस्कृती आहे. पशु प्राण्यामध्ये सुद्धा देव पाहतो, आपण झाडांमध्ये सुद्धा देव पाहतो. आणि सांगू का, माझं यावर्षी तुम्हाला पहिलं मतलब जुलै मधलं पहिलं कीर्तन आहे नाही, पाणी पडण्याच्या नंतर हे तिसरं कीर्तन आहे समजा पावसाच्या नंतरचं. तर मला सांगावं वाटेल की आपण जर का झाडांमध्ये देव बघत असतो, मग प्राण्यांमध्ये देव पाहतो, झाडांमध्ये देव पाहतो, त्याचं कारण असं आहे आपल्यावर जे जे कृपादृष्टी करतात त्यांना आपण भगवंत रूपात पूजतो. मग झाडे सुद्धा देवशेतच, पण आपण त्या देवसले सुद्धा मारायला आहे काही करतात नाही. म्हणणं समजी राय ना का तुमले. आपण झाड कापायला लागलो, पहिले पावसाळा वयेत पहिला पाणी मा लोक येत ना, नुसता देव गरजे ना तरी सुद्धा गाडा दुराय घर नाही घेत, पाणी कितला पडीन काय पडीन बा असं. आते रातले पाणी पडत काय 9 वाजायला उठतोय, पाणी पण नव्हता रातले, मग तू काय फाशीलीन मर जायला होता का. तर सांगायचं तात्पर्य, पाऊस कसा पडला हे सुद्धा कळत नाही, तर पहिला पाणी आकाशला माहित पड जाय पाणी पड राय ना भाऊ, पाणीच कळत नाही. आणि पहिल्या पावसाळ्यासारखा पावसाळाही होत नाही. त्याचं मेन कारण आपण झाडांची तोडणी केली, झाडं तोडली म्हणून पाणी कमी झालं. आपण सांगू का, आपली पुढली पिढी सुखी राहायला पाहिजे, पुढची पिढी सुखी राहावी म्हणून आपण वावरेलेतच घरेलेतच पैसा जमा करतस, पण इथलं बट जमा करीने जर झाडे राहणार नाही ना, आपली पिढी कवय सरी जाई आपल्या समजावं नाही. पैसा जमा करा ना, त्यांसंगे जमा करा, खाणारा आणि खाणाऱ्यांसाठी लागणारं साहित्य बी जमा कर ठेवा. झाडे राहणार नाही, पावसाळ्या वाव नाही, पावसाळ्यात होईना नाही, ते कवय सरीच असू समजावं नाही. म्हणून या वर्षी प्रत्येक शेतकरीनं कमीत कमी 5 तरी झाडं लावायची. कितला बाकी ना म्हणते मा पण एकची रोटी महाराज कत लावू, रस्ता दरीतून वावर माझा असणार काका, वावर रस्ता दरी कोपरे कोपरे 5 झाडे लायदी. 4 महिना पाणी टाकानं काम नाही पुढला, 4 महिना पाणी टाक दे, नंतर नाही बी पाणी टाका त्यांना जगी जाईन ते. हा, पशु प्राण्यामध्ये देव पाहतो, मग आपण बाकीच्या देवांना का पूजणार नाही, पूजला पाहिजे. सोमवार पासून तर रविवार पर्यंत प्रत्येक देवाला पूजलं पाहिजे. तुम्ही म्हणसान महाराज मग ती भक्ती देवाला आवडेल का, हो, जसं की नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, गटारीतलं पाणी जसं जाऊन समुद्राला मिळतं, तसं भक्ती कोणच्या का देवाची असते ना, जाऊन माझ्या जगाच्या मालकापर्यंत पोहोचते, पण ती करत असताना अंतःकरणापासून असते. कोणाच्या भक्तीला दोष द्यायचा नाही. या आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा त्याच्याशिवाय सुखच नाही. या जो संसार आपण करतोय त्याच्यात भगवंताचं नामचिंतनामध्ये जे सुख आहे ते संसारात नाही. कारण संसारात जेवढं सुख भेटलं ना तेवढं कमी पडतं. फॉर एक्झाम्पल, जर आपण गरीब आहोत, आपल्याला वाटतं की माझं पत्र्याचं घर स्लॅबचं झालं पाहिजे, स्लॅब नगर होई गे, अपेक्षा थांबते का, स्लॅब नगर होई गे, वर्ण बी बांधायचं, पत्रा का टाकायचं आहेत ना भाऊ, पाहुणा पैसले होई जाई गण होई गे, वर्ण पत्राने स्लॅब टाकाय घ्या, तटे विषय थांबस का आपला, बट होई घे हो. पण घरमा जर कपडा धुवानं मशीन घे ना, वॉशिंग मशीन, ते ताणच मिटी जाई, वॉशिंग मशीन बी लेवाय घे, फ्रीज दाखलं पडाय ना, मोठं लिहिलं झालं, मोठं फ्रीज लेवाय घे, अपेक्षा संपत नाही. या बट कर रे भो, पोर लगीन करान वय माय गे, चांगलं स्थळ भेट जाव, पोरनं लगीन होई गे, बस आता दुसरं काहीच नाही भो, पोऱ्या आहे, पोऱ्याला चांगली पोर भेट जाव, पोऱ्यानं बी होई गे, थांबी घ्या का विषय. तरी अजून अपेक्षा, फक्त मरता मरता नातून तोंड दिग जावायला पाहिजे, नातून बी तोंड दाखायचं असं. संसारातलं भेटणारं सुख सांगतोय, त्याच्यात समाधान नाही, त्याच्यात समाधान नाही. मग अपेक्षा वाढते. पर परमार्थामध्ये जर भगवंताशी रिलेशन जुळलं, भगवंताशी नातं जुळलं ना, भगवंताशी नातं जुळल्याच्या नंतर महाराज अपेक्षा संपते, अपेक्षा संपते. कारण जगातलं सर्वात सुख असेल तर ते फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये, आणि भगवंताचं नामचिंतन अंतःकरणापासून केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती झाली की तिथं अपेक्षा संपते. संसारात अपेक्षा संपत नाही. सर्व सुख भेटत असेल तर ते भगवंताच्या चरणाशी या, आणि त्या अंतःकरणापासून केल्याच्या नंतर नक्कीच मिळतं.
हा, भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून केल्याच्या नंतर नक्कीच ते सुख मिळतं. पण आपण अंतकरणापासून केलं तर, फॉर एक्झाम्पल मी एक कीर्तनातून नेहमी एक उदाहरण सांगतो, कदाचित तुमच्या गावात सांगितलं की नाही पता नाही, माझं दुसरं तिसरं कीर्तन असं नाही. कितवा वकाश आहे? दुसरा आहे का? हां, मी नेहमी सांगत असताना सांगतो, एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगितलं का हो धनी, रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजाराला जाता. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो ए बाजार करणं काय एवढं सोपं आहे का? बाई म्हणते तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का? नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही शे. बाई म्हणे ए छानपण निक्षी काढा म्हणे, तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकस का? आणि माणूस ना नावीलाच विजास कुठे जास्त ना होई झाले त्यातले पक्क समजी राह ना, मला काय म्हणा नाही. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. आबासाहेब कथा आहेत, मला दिकी राहणार नाही. सरका विनेकरी बाबा, हां असं सरका थोडा द्या सर की आता, हां मला दिकू द्या. हां 3 लोक असले कितला का मोठला राहत ना, आमदार खासदार का राहत ना, 3 लोकेशने जोडे हात टेकना पडस. आबासाहेब, पहिला बाल हाट, दुसरा स्त्री हाट आणि तिसरा जोग हाट. या 3 लोकेशन जोडे माणूसले हात टेकना पडस. जसं नातूले जर नातून आत तरी गावमा फिरायला निघ्यात, तुम्ही नाईट पॅन्ट एकी सामा 1 रुपयाना कराव द्या, आणि नातून आत तरी फिरवता नातूने जर दुकानवर द्या चालणे घेऊन बाबाला सांग, बाबा मला वेपरनी पुढे लिहि भाऊ, बावड्या मन की समा काहीच नाही रे भाऊ, लिहिते नाही ते लोई पडजो बरं. तुमना के समा रुपया नाही तरी तुमले पुढे लिहि देणीशी, बरोबर आहे की नाही? बालहाट, पोरगा चिडला ना त्याची इच्छा पूर्ण करावी लागते. तुमच्या खिशात रुपया नाही तरी सुद्धा तुम्हाला वेफरची पुडी घेऊन द्यायची. बालहाट. स्त्री हाट, बाईनी जर ठरायली ना मन माइन तब्येत खराब आहे मला आज जाणं शे, नवरा सांगत देख कपाशी लागवड चालू शे, मजूर भेटत नाही, जेमतेम लाया शेत, जेमतेम भेटेलेत बाया कपाशी लायले नाही हो, माय मन माइन तब्येत खराब शे. राखसंता माणूस 2-4 दिवस कान पटा मग तरी मन बहीण बुचडा वायाजनी एकच सांगत बाळाला पैसा दि द्या, आणि विलाज नाही तुमले बी देनाच पडतस. बरोबर आहे का नाही? बाल हाट, स्त्री हाट. राहिला जोग हाट. जोग हाट मतलब साधू. पहिले म्हणजे आते बी फिरतस त्या पेटीवाला साधू, हे हरि बोम हरि बोम हरि बोम हरि बोम. बट्टा लोकेशले माहिती आहे साधू उन्हात म्हणजे या दांगडो घालतात बुगरमा. गली माई फिरायला एक उच्चवटानं घर होतं, त्या माणूसने दखिली नाव हिराय ना म्हणजे वायबर टकोरा दिन आपले याले इथला राग मादक सुना ती याने मनकडे दखाल नाही पाहिजे म्हणे साधूने. साधू जाई राहता अहो बा उच्चवटानं घर उभा होता, साधूकडे इथला राग मध्ये की राहता ना, तो साधूकडे राग मध्ये की राहता, पण साधू दार मावना या भाऊकडे देख अहो राग मध्ये की राहना, पण त्या साधू इथला हुशार राहतस ना. हाव राग मा देखणारले सांगेत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. आत माल सांगा तो साधू जर दिलदार म्हण राय ना आबासाहेब याला नीज बनायला चालेल का? साधू जर दिलदार म्हण राय ना याला थोडा हसणं पडेल का नाही? थोडी स्माइल केली, हसला थोडा. साधू बाबान सांग भैया पूरा धूल पिंपरी गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, तू बहुत दिलदार दिख रहा है भैया, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. बट धूळ पिंपरी फिरी येले याला कोणाच घर नाही पटणे नाही, आपला घर नाही सांग राय ना भाऊ, पाजी देऊ कब्बर च्या पाजा मग काय नुकसान आहे, चाल भाऊ चाल. वट्टावर बस ना तो साधू, बाईल सांग दे ना कब्बर च्या हो काय दे म्हणे. बाईगन बांडा उठते पण मग आते साधू दारमा बसेल होता. च्या बनस्तीत लग मग साधूने या बाऊले सांग भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया, आपका स्वभाव बहुत भोला दिखता है, पर सच्ची बताओ दादा तुझे तेरे ही लोग फंसाते हैं, तुझे तेरे ही लोग फंसाते हैं. आओ बाबा खरं हो आम नाजूजी नीचे तो बाबा, आम नाजूजी नीचे तस आणि फसाडणार दुसरा थोडी राहतस, मग फसाडणारा दुसरा थोडी राहतस, आपला नीच राहतस ना. दुसऱ्याले काय पडेल हो? तुम्ही फक्त सांगा मोर कर्ज जायले, इथलं सांगा मोर कर्ज व्हायला तुम्हाला भाव बनलं की वावर न गिरायक देखील येतस, नीच कोण येतस मग?
दुसराच ना त्रासच नाही दादा, आपला आपलाच ना त्रास राहत. खरंय बाबा, आमना तुझी वायबार शेतात आमनाच फसाडतात भैया, तुझे तेरे ही लोक फसाते है. हा ओ बाबा खरंय हो, आमना तुझी नीच येतच. आणि यशले तरी त्या साधूशले जरा जडजास फसाडा ना, पण या बहिणीशले ते तवयच अटकाय देतच. त्या या बहिणीशले फक्त इथलं सांगा नाही, ताई तुझी तब्येत एकदम अशी बारकी होऊन गेली, तुझ्या पायाची माती उचलली, तुझी डोक्याची केस कापलेले, साडीचा पदर कापलेला आहे, तुला करणी केलेला. हा वो माय मागला फाडा मा मस्त दका वो बहिणा, ते मजानी उईगू. आमनी वहिनीले आता दुसरा ना काय सांगा, आपला आपला सांगा ना मग. कारण ना ते व्हिडिओ होतच लगे किडा पाडणारा किडा पाडतस. मन मोठी वहिनीले साधू ना, ताई तुम्हाला काहीतरी करणी करून दिलेली. मन जोडी म्हणे, मन मोठी भाऊ जाई म्हणे, महाराज म्हणता काय वहिनी भाऊ साधू सांगे तुमले करणी कर दिनी, तुमनी तब्येत अशी वेगळी म्हणे. मन वहिनीने 3 खुर्च्या मोठ टाक्यात एकच दिन मा, इथली दांडगी होती. म्हणत बारीक वेगळी वहिनी, एक दिन मा 3 कोडच्या मोठ टाक्यात, तरी साधू सांगे करणी कर दिले. यातलं सांगणं काय अवघड नाही बा. आणि असं सांगेल मन माय ना चोरी दपिन 2-4 आदला गहू कवय बांधीन मोके होतात त्यातले. त्या साधूने जर सांगितलं भैया आप बहुत दिलदार हो पर तुझे तेरे ही लोग फसाते. हो बाबा कर रहे हो, चाय बनस बनस तितला मत सांगत भैया पूरा धोड़पिंपरी गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, किसी के पास से 1 रुपया नहीं लिया भैया, पर तू दिलदार दिख रहा है, तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है भैया देगा. बाबा सांगा ना काय कुछ नहीं बेटा, हम साधु लोग हैं, नर्मदा परिक्रमा लगा रहे हैं, साधू लोगों को भोजन देना है. मग आपल्या असं वाटत भोजन देणं आहे, मग काय आपले थोडाफार गवनत पीठ दिली सुद घरनं तोरणी दायशे 2-4 पावशेर तोरणी दाय देवाय जाईन. मोदी साहेबच ना उपकार व्हायचे, तांदूळ देवाय जातील. तांदूळ येऊनात का ते बी सांगू सांगू जीव करस म्हणून. पहिले तांदूळच ना बोलता तू टोळा होता हा बस आहे. पहिले पाहुणा येत ना, पाहुणा येत ते पाहुणा असले पाहुणशार राय खिचडी ना. आणि पाहुणा असले जर पाहुणशार राय ना, या जुन्या बसेलेत ना त्या माया असले विचारा, या काका बसेलेत ना त्या असले विचारा. 45-50 पुन्हा 40 पुन्हा काका असले. पाहुणा जरी येत ना, पाहुणशार राय खिचडी ना पाहुणशार. आणि मना माया आहेत ना, गरमाना बटासले संगेच ने जेवाडेत, पाहुणाशने संगे कोणतरी एकच सदस्य गरमाना बसाडेत. का बर खिचडी खुटी नको जाऊ, इथला कमी राहत तांदूळ. आता इथला नेतात पिठी घ्या ना खिचडी ना, इथला नेतात पिठी घ्या ना. संध्याकाळी जर कुकरनी शिट्टी वाजणे ना, असा जीव करत पडा रे पंगरा रे पंगरा रे पडा रे वो आई बहिणी आज बी खिचडी दड काय रे वो म्हणा बाप. इथला नेतात पीठ जायले. आणि या बहिणीने बी सोपं धरलेलं गरमा तांदूळ पडेल राहतच ना. संध्याकाळी होय ना का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बसेल राही ना का नवरा माय हो आज का नाही बट अंग बी अशी शिनी शिनी कराय ना, डोकं बी गण गण कराय ना माय हो, वातावरण बी काय गंध. खिचडी टाक दे हो माय. आई खिचडीन पर साधे चांगला पुरेल तर घ्या बहिणीसवर. तुम्ही ना आई खिचडी थोडा बंद कर द्या, 2च भाकरी टाकत जा, दोन्ही पोरीले अर्धी खावा, 2 नवरा बायको अर्धी खा जा, पण खिचडी बंद करा आणि भाकरी धडकावत जा ओ चिडीस. हे खिचडीन पर साधे चांगला पोरेची ताकद सरी गई हो. 23 वर्ष ना पोऱ्याना हातमा पाटान गयामा गुंडाई फिरायला. म्हणतं काय रे भाऊ हातमा पाटा काय वेगळे, काय नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या. म्हणतं कस काय रे, काय नाही म्हणे महाराज गलीमा चालला तुम्हाला बकरीन गोमाल दिनं म्हणे. हो तिने अंडी ना गंदा बकरीन गोमाल दिना ना हात मोडली ना बाणट सुरूत ना. खावालेच चांगलं नाही ना हो महाराज, खावालेच चांगलं राहीन हो. तांदूळच ना इथला नेतात पीठ जायचे ना, आमना दोंडायचा मग गरीब भाऊन पूर्ण लगीन जमणं तो मनजोडे दुःख व्यक्त करा म्हणे. महाराज म्हणतं काय पूर्ण लग्न दर आहे म्हणे, साखरपुडा आपल्याकडे करणाशे लग्न ते तिकडेशे, पण साखरपुडा जर करणं होईन ते पैसा लागतील, रुपया नाही म्हणे मन खिसामा. साखरपुडा करा ना कसा. त्याला म्हणतं भाऊ अण्णा टेन्शन नको लिव रे, तू पूर्ण साखरपुडा मी इथलं टेन्शन का बली राय ना, पाहुणा जेवण नाहीत ना म्हणे. हां टेन्शन लिहू नको, जिथला पाहुणा येतील जिथला भात लागे ना तिथला तांदूळ मी पुरसू म्हणतं. तुला जिथला तांदूळ लागतील तिथला मन करते लय जाय म्हणतं. पुरं फॉर्म मा सांग दे ना म्हणे.
तो म्हणा हात धरले घ्या घर मारले घ्या. तो म्हणे साखर पुडा करीशने 3 क्विंटल न गिरायक दग्जात आपला पान पडेलेत म्हणे तिथला. मी म्हणतो या जोडे आता सांगायनी इज्जत घालाय गे भाऊ म्हणतात. म्हणजे इथला नेतात पीठ घ्या तांदूळस ना म्हणे शिना ते देवालेवाला आहे गे नाही करतेस म्हणे माया. नाही ते आई जाते ते कंजूस राहत ना लेवा देवाले. दुसरी बाई पाहिजे उसनं लेवान टाइमले ना डबा मग गहून पीठ सुद्धा दाबी दाबी बरस आणि देवान टाइमले अशी बरोबर. पण तांदूळ ना विषय एवढ्या खाल पडेल सुद्धा दिदेस लय जावा ताई इथला तिथला मग काय माणूस मरी जात. बापरे इथली काय म्हणली श्रीमंत वय घेऊ म्हणत आई म्हणत तांदूळ देवाले. आता घर मस्त तांदूळ शेतच घर नाही दायशे बा साधूशले जेवण दिदी सुत हो मंदी ना बाबा मागा ना काय मागायचं कुछ नाही बेटा साधू लोगों को भोजन देना. सांगा ना बाबा काय पाहिजे कुछ नाही बेटा मागा ना बाबा. काय नाही भाऊ आमना साधू लोक फक्त आहे ना 2 डबा गावरान तूप नाली दे हो आप्पा. तू मागाल ते आहे गे खरे गावरान तूप ना डबा मन बापने अजून गावरान तूप माल का वाडा नाही तू गावरान तूप ना डब्बा माग राय ना आप्पा. हाय साधूला बी माहिती आहे देवा नाही असं पण मागायची पद्धत असते. साधू बाबा सांगतात भैया साधू लोगों को भोजन देना बाबा जास्त वसो कपाशी थैल्याने मी आबाल फोन करी सांगो उधार 4 थैल्या द्या हो. उधार थैल्या याच्यात बाबा कोई बात नाही बेटा तुला गावरान तुमना डबा जड पडतस ना म्हणे. मग काय इथला कर्ज करू नको आम्ही 11 साधू आहेत 11 साधूसले कपडा कर दे म्हणे. मग 11 साधूसले कपडा करणं बी काय सोपंच आहे का. 3 मीटरना उपरनं 3 मीटरनी लुंगी आणि 6-7 मीटरना हलका धरा तरी 7 मीटरना फेटा. कितलं वय नाही 13 मीटर 100 रुपये मीटरना कापड. एक साधू 1300 रुपया मा 11 साधू घ्या का बजेट म्हणे बाबा इथलं नाही देवानार हो. त्या साधूला बी माहिती आहे इथलं देवाव नाही. मग साधू बाबा सांगतात कोई बात नहीं बेटा तुझे दिल से जो देना है वो कागज में लिपट केला. मग आपले घरमा जाणं पडस कागद मग आपण 21 रुपया 51 रुपया गुंडाईन लयतच आणि साधून हातमा ठेवतो. त्या साधूला माहिती आहे 51 पुढे जावाव नाही असं. साधू हुशार रास बेटा अरे इतने में तो एक साधू भी भोजन नहीं कर पाएगा. मग तो साधू काय करस त्यांना कमंडलू माई 11 रुपया काढस फूफा करिश ने आपला हाथ माटी देस ये प्रसाद ले और ये कागज लेके जा और ऊपर से कुछ डाल के ला इस कागज में. मग आपल्या असं वाटस 51 आपण दिलेत बाबाने जी 11 दिनात मग आपले कमीत कमी 101 तरी देना शेतस. ज्या साधूले आपण चहा सुद्धा पाजी नाही राहीन तू त्या साधूने 101 उपाट दिनात आपला पाहिजे. बरोबर आहे ना. बालहाट श्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाईनं सांगितलं धनी तुम्ही बाजाराला जाऊ शकता मी नाही का जाऊ शकत. नवरा म्हणे ऐकावणे जाय सकाळी बाजाराला जाय पण बाजार करत असताना बाजाराला जाताना सकाळी बाजाराला जाय घरातून पैसे घे बाजार करून आल्याच्या नंतर घरी ये स्वयंपाक कर डब्बा बांधाना शेतात मी तुझी वाट शेतात बघीन म्हणले. आता बाईनं सकाळी उठली आंघोळ केली नवरा शेतात निघून गेला. आंघोळ करून बाई बाजाराला गेली पण निघाली घरून तशी गाडीमध्ये बसली. गाडीमध्ये बसल्याच्या नंतर तुम्ही बाजार कुठला करतात माया हो पारोडाना बरोबर आहे ना. पारोडाना बाळा कितलंय बहिणी सोन 20 रुपया 25 ना 10 रुपया असा बजेट कथा कस काय रे तुम ना नाही ना बहिणी तुम ना दा काय काम पडते ना आमना किसा खाली वय राहणार ना. आता तुम ना ते गण्य आहे वय राहणार तुमले एसट्या फुकट घर बडी 1500 रुपया. मी एक पाहुणे एक जाहिरात दे की व्हिडिओ दे का सरकारले सांगणार म्हणे साहेब बहिणीच नाही विचार करणार पण दाजीच नाही करावं म्हणे. आणि नेमकं या बहिणीच नाही इथलं वजन होई चाललं ना लग्नच मावी त्याच जाती टाय का बटा डबल ना खर्च होई जाई. हा त्या 1520 नात राहते हुंडूक सुद्धा निघू देवत नाही आपला. बंद करा मी पोशी राय ना तुमले. मधला मार्ग काढायचा 25 रुपये भाडं 25 ना. हा बाईने घेतले घरातून 100 रुपये. आता बाजाराला गेल्याच्या नंतर इकडनं 25 रुपये खर्च झाले बाईकडे राहिले 75 रुपये. जशी का उतरली गाडीमधनं उतरल्याच्या नंतर बाईनं बघितलं पहिलीच दुकान होती बाशिंगाची दुकान बघितली आणि बाईला वाटलं बाई मला लहानपणाचं लग्न झालंय अगोदर बाशिंगच घेते म्हणे. बाशिंगवाल्याला दादा बाशिंग कसर दिलं म्हणे बाई 25 रुपयानं 100. बाई पण 75 रुपये होतात 25 रुपयानं बाशिंग ली टाक रायनात तिथला
50 बाई मन 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 मा विचार करे मायो मना दाखल पण लगीन व्हायले मन नवरानं बी दाखल पण व्हायले त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे हात नवरान करता बी एक लिहिली ना बाई पण कितला राहणार मग भाडं पाहिजे का नको घरी आले तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली घरी आल्याच्या नंतर नवऱ्यानं सांगितलं होतं बाजार करून ये बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाकर डब्बा बांधाना शेतात ये म्हणले आता बाईनं घरी आल्याच्या नंतर स्वयंपाकाला बसली बाई पीठ मळते पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हलती ना माया हो बाई मागे पुढे आलंच ना पीठ मळान टाइमले हो म्हणा बापरे बाया काही सांगते नाही मानची हा म्हण राय ना तुमनाकडे का मानचे पीठ मळतो पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हालत होती आणि मनातल्या मनात पहिलेच ती बाईनं बाशिंग लिहिली होती तिने विचार करायला होता बाई बाशिंग बांधीन मी कशी दिकून काय दिकू म्हणे बाशिंग बांधीन पीठ मळायला बसेल होती पीठ मळत असताना त्या बाशिंगाच्या कडे हालत होत्या बाईल मन आनंद मायो मी काय मजा अंदी किराणो 11, 12, 1 वाजे घेत नवरा विचार कराय ना मन बायको पहिला दाव बाजारले गई एकटीले कधी सोडेल नाही पहिल्यांदा बाजारले गई न जाणो ऐका एखादी गाडीला ठोकायन मरी गई भो ऍक्सिडेंट मा कारण माणूस दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो बापरे बाप पहिल्यांदा बाजाराला एकटी गेली न जाणो मेली का काय हाव भाऊ विचार करा बाई मरी गे का काय हाव यांनी कसं तरी वावरनं काम आपटं घर होणार विचार करा एकटी जायले काय होईन आणि काय नाही गावमा प्रवेश चौकमा उभा राय ना चौक मायनच गर्दी के बरोबर हाव भाऊनी घरमा देख चौक मायनच बाई पीठ मडी राहीन ती बाशिंगण्याकडे आल राहण्यात हाव म्हणे बापरे आपला घरमा नवीनच दांगडो चालू शे म्हणे हाव भाऊनी वट्टावर चप्पल काढत पुढे घ्या बाईंसमोर उभा राहिना तीन देखच नाही ती मन मायो मी काय मजा दिकी राहनो तो समोर उन्हा जोरमा पाय उपटीन उभा राहिना बाईने हावडूच नवरांकडे देख मायो म्हणे तुम्ही ही घ्या तरी तो रागातच बघत होता बायको म्हणे ए माय एवढा राग म्हणा का देखा म्हणे मी काय एकलीन करता आणि तुम ना करता एक लईटी येईल शे म्हणे आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं काका कशासाठी बाजाराला पाठवले पण बाजार करत असताना जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर तो नवरा आहे करीन का बहिणीवर हा बायकोला बाजाराला पाठवलं आणि बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर नवरा आहे करीन का अजिबात नाही तद्वत त्या नवऱ्यानं सुद्धा तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि बाजार करत असताना जर आपण चुकीचा बाजार करून गेलात तर तो नवरा हाय गे करीन का हा तो नवरा आहे गे करीन का म्हणून बाजार करत असताना व्यवस्थित करायचंय आणि बाजार करणं शिकवतात ते संत आणि ते संत शिकवत असताना सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नो भे विठ्ठल विठ्ठल